महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न पेटलाय। कुठे गाढव फिरवत आंदोलन, कुठे नागरिकांना कांदा वाटप, तर कुठे थेट रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी। पेट्रोल डिझेल दरवाढ आणि कांद्याला पडलेला भाव यामुळे विरोधकांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली। पुणे, अमरावती, नागपूर, सोलापूर अशा अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली, पण सगळ्यात जास्त खळबळ उडाली ती म्हणजे नाशिकच्या चांदवडमध्ये। महाविकास आघाडीचे मोठे नेते एकाच मंचावर आले। ठाकरे गटाचे अंबादास दानवे, काँग्रेसचे हर्षवर्धन सापकार, शरद पवार गटाचे रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले। संतप्त शेतकऱ्यांनी थेट मुंबई-आग्रा महामार्ग रोखला आणि काही वेळातच हायवेवर वाहतूक पूर्ण ठप्प झाली। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। भाषणांमधून सरकारवर जोरदार हल्लाबोल झाला आणि वातावरण इतकं तापलं की नेत्यांना कांदा फेकून मारा अशी घोषणाही करण्यात आली। शेतकरी माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर पोलिसांनी रोहित पवार, हर्षवर्धन सापकार आणि शशिकांत शिंदे यांना ताब्यात घेतलं। पण प्रश्न अजूनही तसाच आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात कांद्यावरून एवढा संताप का उसळलाय? शेतकरी इतका आक्रमक का झालाय आणि चांदवडमध्ये नेमकं घडलं तरी काय, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न पेटलाय आणि यावेळी आंदोलन फक्त घोषणांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर थेट महामार्ग रोखण्यापर्यंत पोहोचले। नाशिकच्या चांदवडमध्ये मंगळवारी हजारो कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आणि मुंबई-आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडलं। गळ्यात कांद्याच्या माळा, हातात फलक, रस्त्यावर फेकलेला कांदा आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या सगळ्यांमुळे चांदवडचं वातावरण खूपच आक्रमक बनलं होतं। मात्र या आंदोलनामागे शेतकऱ्यांचा वाढता संताप असला तरी दुसऱ्या बाजूला सरकारकडूनही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। तसं बघायला गेलं तर मागच्या आठवड्यापासून कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। 18 मे रोजी लासगाव बाजार समितीत शेतकरी संघटनांनी मोठं आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कांद्याला किमान 24 रुपये प्रति किलो भाव मिळावा अशी मागणी केली होती। कारण काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना किलो मागे फक्त 50 पैसे ते 1 रुपये असा दर मिळाल्याचा दावा करण्यात आला होता। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अवकाळी पाऊस, साठवण खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च यामुळे कांद्याचा उत्पादन खर्चच 18 ते 19 रुपये किलोपर्यंत जातो। मग अशा परिस्थितीत 1 किंवा 2 रुपये भाव मिळाला तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा प्रश्न आता तीव्र होत चाललाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 मे रोजी नाफेड मार्फत 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी केला जाईल अशी घोषणा केली होती। त्यानंतर आंदोलन आणखी तीव्र झालं आणि सरकारने कांद्याचा दर वाढवत 15 रुपये 80 पैसे केला। पण आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय अपुरा असल्याचं सांगत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला। ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली। त्याने किमान 25 रुपये दराने कांदा खरेदी करा आणि याआधी कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति किलो 15 रुपये दराने अनुदान द्या अशी मागणी केली। चांदवडमध्ये आंदोलनाच्या दिवशी सकाळपासूनच हजारो शेतकरी जमा झाले होते। शेतकरी आणि शेतमजुरांनी आधी महामार्गावर ठिय्या आंदोलन मांडलं। काही आंदोलकांनी रस्त्यावर कांदा फेकून निषेध व्यक्त केला, तर काहींनी कांदा आणि भाकरीची न्याहारी करत आपला संताप व्यक्त केला। काही तरुण कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनात सहभागी झालेल्यांना मेळवी वाटली। आंदोलनस्थळी महाविकास आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित होते। ठाकरे गटाचे अंबादास दानवे गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलनात सहभागी झाले। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सापकार, शरद पवार गटाचे रोहित पवार आणि प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारवर जोरदार टीका केली। सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले, आजच्या आंदोलनाचं नेतृत्व सामान्य शेतकरी करत आहेत, आम्ही फक्त त्यांच्या लढ्यात सहभागी आहोत। 2023 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याला 24 रुपये भाव देऊ असं सांगितलं होतं, पण निवडणूक संपताच सरकारने फक्त 12 रुपये दर जाहीर केला। आम्ही आंदोलन केलं म्हणून आता 15 रुपये 80 पैसे दर दिला जातोय, पण याने शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही। त्यांनी नाफेडवर टीकाही केली। नाफेड फक्त 2 लाख टन कांदा खरेदी करणार म्हणते, पण त्यांनी काही होणार नाही, किमान 8 ते 10 लाख टन कांदा घेतला पाहिजे असं ते म्हणाले। रोहित पवार यांनी आणखी एक मोठी मागणी केली, ती म्हणजे नाफेडने खरेदी केलेला कांदा पुन्हा दिल्ली, कोलकाता किंवा हैदराबादमध्ये विकू नये। कारण मोठ्या शहरांमध्ये तो कांदा विकल्याने बाजारात पुरवठा वाढतो आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पुन्हा कोसळतात। त्यामुळे हा कांदा भारताबाहेर निर्यात केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला। सरकार फक्त घोषणाबाजी करते, प्रत्यक्षात खरेदी होत नाही। सरकारने एखाद्या शेतकऱ्याला दिलेल्या भावाची पावती दाखवावी असं आवाहन त्यांनी केलं। शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन मुंबईपर्यंत जाईल। मंत्रालय ठप्प करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे असा इशाराही त्यांनी दिला।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी आपल्या भाषणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत भारताचा कांदा कुणी खरेदी करणार नाही अशी टीका त्यांनी केली। तर शशिकांत शिंदे यांनी लासगाव आणि चांदवडमधून सुरू झालेला आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे असं म्हणत लॉंग मार्चचा इशाराही दिला। सभेनंतर आंदोलकांना टोलनाक्याकडे जाण्याचं आवाहन करण्यात आलं। हजारो आंदोलक टोलनाक्याकडे निघाले आणि मुंबई आग्रा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। आंदोलक अधिक आक्रमक होऊ लागल्याने पोलिसांनी रोहित पवार, हर्षवर्धन सापकाळ आणि शशिकांत शिंदे यांना ताब्यात घेतलं। नेत्यांना पोलिसाच्या गाडीत बसवल्यानंतर आंदोलन आणखी भडकलं। काही आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला तर काहींनी टायर जाळत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। ताब्यात घेतल्यानंतर नेत्यांनी सरकारवर शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला। मात्र दुसऱ्या बाजूला सरकारकडूनही हालचाली सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कृषी आणि पणन मंत्र्यासह शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन केंद्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। सरकारचं म्हणणं आहे की नाफेडमार्फत खरेदी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तोडगा काढला जाईल। पण विरोधकांचा आरोप आहे की सरकार फक्त घोषणा करतंय, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नाही। आता महाविकास आघाडीने मुंबईत मंत्रालयावर लॉंग मार्च काढण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे कांद्याचा प्रश्न आता केवळ नाशिकपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर महाराष्ट्रभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढताना दिसतोय। आता सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का? कांद्याला खरंच 24 किंवा 25 रुपये भाव मिळणार का? आणि हे आंदोलन आणखी किती तीव्र होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा।